Good morning. In the today's lecture, we have to discuss about the third type of carbon steel, that is high carbon steel. What is mean by high carbon steel? How much percentage of carbon present in high carbon steel, as well as what are the properties and application. Everything we will discuss now. So let's begin. High carbon steel. See, one thing we should always keep in mind in the high carbon steel, about 0.70 to 1.5% कार्बन पर्सेंटेज there. जे हाय कार्बन स्टीलमध्ये इतकं कार्बन असतं. ॲक्च्युली आपण जेव्हा याचं क्लासिफिकेशन बघत होतो त्यावेळेस सांगितलं होतं की कार्बन किती असतं याच्यामध्ये, अबाउट 0.60 टू 2%. दॅट इज द रेंज. ओके, ही जी रेंज आहे ना ही सुद्धा ओके, राईट. म्हणजे जर 0.70 टू 1.5 म्हटलं तरी चालेल, किंवा 0.60 टू 2% म्हटलं तरी पण चालेल. ॲक्च्युली बेसिकली पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, कार्बनचं प्रमाण जास्तीत जास्त स्टीलमध्ये 2% असतं, आणि हाय कार्बन स्टीलमध्ये हे जे प्रमाण आहे 0.06 टू 2%, दॅट इज परफेक्ट ऑर करेक्ट वन. ओके, हे आपण यूज करणार, लक्षात ठेवा. नाव द नेक्स्ट पॉइंट इज properties of it. What are the main properties of our high carbon steel? High carbon steel properties कोणत्या कोणत्या आहेत? So we will discuss one by one properties. See, the first property is this high carbon steel are very hard, wear resistant, brittle and difficult to machine. म्हणजे याचा अर्थ काय की या ज्या प्रॉपर्टी आहेत, म्हणजे हाय कार्बन स्टील जो आहे त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण जास्त आहे, आणि आपल्याला माहिती आहे की जर कार्बनचं प्रमाण जास्त असेल तर तो पार्ट हार्ड बनतो, राईट. सो दे आर व्हेरी हार्ड, राईट. हे हार्ड आहेत. त्यानंतर विअर रेजिस्टंट आहेत. विअर रेजिस्टंट म्हणजे कसे, विअर रेजिस्टंट म्हणजे झीज होत नाही, हे झिजायला विरोध करतात. ओके. देन ब्रिटल म्हणजे ठिसूळ आहेत. अँड डिफिकल्ट टू मशीन. डिफिकल्ट टू मशीन म्हणजे याच्यावरती मशीनिंग करता येत नाही, राईट. सपोज या पार्टला जर तोडायचा असेल किंवा दुसरा एखादा टूल वापरून याच्यावरचं एक्स्ट्रा मटेरियल आपल्याला कट करायचं तर आपण हे कट करू शकत नाही. ओके, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मशीन. ओके, so this is all about the properties. Now second one is high carbon steel can be easily hardened and tempered. High carbon steel can be easily hardened and tempered म्हणजे काय की हे हाय कार्बन स्टील जे आहेत हे इझिली हार्डन म्हणजे याच्यावरती तुम्हाला जर हार्डनेस वाढवायची असेल तर तुम्ही ते वाढवू शकता लवकर. ओके, इट कॅन बी इझिली हार्डन म्हणजे ते लवकर हार्ड करता येतात. आणि सेकंड वन, इट इज इझिली टेम्पर्ड म्हणजे त्याच्यावर टेम्परिंग पण करता येते, असं त्याचा अर्थ आहे. देन नेक्स्ट पॉइंट इज दिस वन, दिस कॅन बी मॅग्नेटाइज्ड परमनंटली. हे काय आहेत, दे आर मॅग्नेटाइज्ड परमनंटली म्हणजे याच्यावरती मॅग्नेटायझेशन ही प्रोसेस लवकर होते. म्हणजे हा मॅग्नेटायझेशन म्हणजेच काय, मॅग्नेटिक प्रॉपर्टी याच्यामध्ये लवकरात लवकर येते किंवा आणता येते, आणि कशी, परमनंटली. ओके. देन नेक्स्ट पॉइंट इज इट हॅज ग्रॅन्युलर स्ट्रक्चर. याचं स्ट्रक्चर कसं आहे, ग्रॅन्युलर स्ट्रक्चर आहे. ग्रॅन्युलर म्हणजे ग्रेन लाईक स्ट्रक्चर, छोटे छोटे ग्रेन्स असतात ना, म्हणजे त्या पद्धतीचं हे स्ट्रक्चर आहे. देन नेक्स्ट वन, हाय कार्बन स्टील कॅन नॉट रेडिली फोर्ज अँड वेल्डेड म्हणजे याच्यावरती फोर्जिंग आणि वेल्डिंग मात्र करता येत नाही. दिस हाय कार्बन स्टील कॅन नॉट बी रेडिली फोर्ज्ड अँड वेल्डेड म्हणजे हाय कार्बन स्टील वरती वेल्डिंग करता येत नाही, नंबर वन. नंबर टू, फोर्जिंग पण करता येत नाही. नाउ नेक्स्ट वन, इट हॅज लेस इम्पॅक्ट रेजिस्टन्स. याच्यामध्ये इम्पॅक्ट रेजिस्टन्स कसं आहे, कमी आहे. ओके, इट हॅज लेस इम्पॅक्ट रेजिस्टन्स कमी आहे. अँड लास्ट वन, दे आर ऑल्सो कॉल्ड एज अ टूल स्टील्स. हे सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. दिस हाय कार्बन स्टील ऑल्सो कॉल्ड एज अ टूल स्टील. नावातच म्हटले बघा, टूल स्टील म्हणजे काय, दिस टाईप ऑफ स्टील मोस्टली युज्ड टू मॅन्युफॅक्चर द टूल्स. हे जे काही स्टील आहे हे आपण टूल बनवण्यासाठी वापरलेलं आहे, म्हणून याला टूल स्टील असं पण आपण म्हणतो. ओके. नाव this is all about the properties. Now we will discuss about the applications. Now applications, first one, where it is to be used. It is used for woodworking tools, then metal cutting tools, punches, dies, small drills and reamers. म्हणजे काय, वूड वर्किंग टूल म्हणजे आता समजा वूड म्हणजे लाकूड, म्हणजे लाकडाला कट करण्यासाठी जे टूल्स वापरलेले आहेत ते टूल्स बनवण्यासाठी आपण या हाय कार्बन स्टीलचा वापर करतो, राईट. देन मेटल कटिंग टूल्स म्हणजे मेटल कट करण्यासाठी जे टूल बनवलेलं आहे, टूल म्हणजे हत्यार. ओके, मेटल कटिंग टूल म्हणजे हत्यार. म्हणजे वूड कटिंग टूल म्हणजे लाकूड कट करण्यासाठी, मेटल कटिंग टूल म्हणजे मेटल कट करण्यासाठी. देन
पंच आपल्याला माहिती आहे राईट. पंचेस, डाईज, स्मॉल ड्रिल्स, रिमर्स हे सगळे बनवण्यासाठी आपण काय केलेलं आहे, या हाय कार्बन स्टीलचा वापर केलेला आहे राईट. डाय डाय म्हणजे साचा असतो. स्मॉल ड्रिल म्हणजे छिद्र पाडण्यासाठी जे ड्रिल बीट लावलेलं ना, तर ते म्हणजे ड्रिल असतं राईट. देन ॲक्च्युली दिस पर्टिक्युलर ड्रिल व्हॅरी डिपेंडिंग अपॉन देअर डायमीटर, म्हणजे किती डायमीटरचं तुम्हाला होल बनवायचं आहे त्याच्यावरती ह्या ड्रिल बीटचं किंवा या ड्रिलचं साईज डायमीटर ठरलेलं असतं. ओके. देन नेक्स्ट वन, हाय कार्बन स्टील हॅव्हिंग कार्बन कंपोजिशन फ्रॉम 0.55 to 0.65% and it is used for what purpose? See, die block, gears, wheel tires. याच्यापासून या गोष्टी आपण बनवू शकतो. Which are those? Die blocks, gears and wheel tires. We can manufacture it. Then next one, from this high carbon steel you can manufacture, or you can use it for what? Hammers, crusher rollers, general tools or thrust washers, as well as it is used for chisels, clutch discs. म्हणजे क्लच चिझल, चिझल म्हणजे छन्नी, छन्नी बनवण्यासाठी, क्लच प्लेट्स किंवा क्लच डिस्क बनवण्यासाठी आपण याचा वापर करतो. तसंच इट इज ऑल्सो युज्ड फॉर ड्रिल्स, ड्रिल्स बनवण्यासाठी, टॅप्स, टॅप्स बनवण्यासाठी, नंतर स्प्रिंग्स, कीज, लिफ अँड कॉईल स्प्रिंग्स हे सगळे बनवण्यासाठी आपण काय करतो? हाय कार्बन स्टीलचा वापर करतो. ॲट द सेम टाइम वी कॅन यूज दिस पर्टिक्युलर high carbon steel in order to manufacture the razor, tools and dies and knives. रेझर माहिती आहे तुम्हाला? रेझर आपल्याला माहिती आहे की रेझर म्हणजे आपलं शेविंग करण्यासाठी जे रेझर वापरलेले ब्लेड्स वगैरे असतात त्या रेझरचाच प्रकार आहे. देन टूल्स, टूल्स म्हणजे हत्यार आहे, डाईज म्हणजे साचा आहे, आणि नाईव्ज, नाईव्ज म्हणजे चाकू. हे सगळे पार्ट आपण या हाय कार्बन स्टीलचे बनवतो. आपल्याला एक लक्षात गोष्ट आली असेल तुमच्या की हे जे काही पार्ट किंवा हे जे काही ॲप्लिकेशन आपण डिस्कस करतोय हे सगळे ॲप्लिकेशन्स कसे आहेत, जे की आपल्याला कटिंग ऑपरेशनसाठी वापरायचे आहेत, म्हणजे दुसऱ्या पार्टला कट करण्यासाठी. ते हे सगळे ॲप्लिकेशन्स आहेत. आणि हे सगळे कशाचे बनले? हाय कार्बन स्टीलचे बनलेत. असं का? कारण की हाय कार्बन स्टीलमध्ये हार्डनेस जास्त असते, तो लवकर स्वतः तुटत नाही पण दुसऱ्याला तोडतो, म्हणून याला आपण कटिंग करण्यासाठी वापरलेलं आहे. सो दिस इज ऑल अबाउट द हाय कार्बन स्टील. ओके. आफ्टर नोईंग अबाउट द हाय कार्बन स्टील, now next point we will discuss. Here one chart is given in which you are able to understand. This is, see, type of steel, percentage of carbon and applications where it is to be used. Everything is given but in the form of a table. हे टेबलच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला असं दिलेलं आहे राईट. हे टेबलमध्ये दिलं मीन्स हिअर फर्स्ट ऑफ ऑल यू कॅन अंडरस्टँड व्हॉट इज द डेड ऑर माइल्ड स्टील. डेड ऑर माइल्ड स्टीलमध्ये काय दिलेलं आहे? डेड माइल्ड स्टील हॅव्हिंग लेस दॅन 0.15% carbon, and this is used where it is used to manufacture welded and solid drawn tubes, thin sheets and wire rods. Okay. Then mild steel are used for what purpose? Forging, stamping, structural sections and so on. Then medium carbon steels, their percentage is like this, and they are used for drop forging, boiler drums, marine shafts, axle, rotors, disc, agricultural tools, implements and so on. Okay. And at the last, high carbon steel, they are used for manufacturing the spring, shear blades, chisel, cold shades, hammers, small forging, dies, boiler makers, tools and so on. हे सगळे पार्ट आपण याच्यापासून मॅन्युफॅक्चर करू शकतो. ओके. सो ऑल दीज आर द प्लेन कार्बन स्टील्स. ओके. हे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं की कुठले कुठले ऍप्लिकेशन असतात आणि त्याचा वापर कुठं केला जातो, म्हणजे मटेरियल कोणतं आहे आणि त्याला कुठं वापरलं जातं. जस्ट कीप इन माइंड. नाउ नेक्स्ट पॉईंट वी विल डिस्कस. इथपर्यंत आपण काय शिकलो? आतापर्यंत आपण स्टील बद्दल डिस्कस केलं की स्टील कुठल्या कुठल्या टाईपमध्ये डिवाइड झाला ते बघितलं आपण. म्हणजे आपण स्टीलचं कार्बनच्या बेसिसवरती आपण काय केलं? डिवायडेशन केलं किंवा क्लासिफिकेशन केलं, म्हणजे कार्बनचं प्रमाण किती आहे त्याच्यावरून. आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट घ्यायचा आहे, तो म्हणजे alloy steels. Okay, so let's start with the alloy steels. What is mean by alloy steel? Now we will discuss. सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊ what is the meaning of alloy. alloyचा अर्थ काय असतो? alloy म्हणजे मिश्र धातू. ओके. alloy म्हणजे मिश्र धातू. मग मिश्र धातू आपण कशाला म्हणतो? असा मेटल जो की दोन किंवा दोनपेक्षा जास्त मेटलिक एलिमेंटचं मिक्सचर आहे. दोन किंवा दोनपेक्षा जास्त एलिमेंट ज्याच्यात मिक्स केलेले आहेत त्याला आपण alloy म्हणतो. ओके. सो alloy steels
So here we have to discuss about that. See, the steel is considered to be alloy steel when the maximum range given for the content of alloying element exceed one or more of the following limits. म्हणजे काय, हे बघा, अर्थ असा घ्यायचा, आपल्याला अलॉय स्टील मध्ये मॅक्सिमम रेंज दिलेली आहे कंटेंटची, म्हणजे अलॉइंग एलिमेंटची, जसं की आपलं मॅंगनीज असेल, कॉपर असेल, सिलिकॉन असेल, किंवा आणखीन बाकीचे जसं की ॲल्युमिनियम, रोमियम, त्यानंतर क्रोमियम, कोबाल्ट, मॉलिब्डेनम, निकेल, टंगस्टन, टिटॅनियम, व्हॅनेडियम, मॅंगनीज, कॉपर, हे सगळे जे एलिमेंट आहे त्याच्याबद्दल काही गोष्टी कशा असतील, एका लिमिटमध्येच असतील किंवा लिमिटच्या वरती असतील. एक ठराविक टेम्परेचर आपल्याला, सॉरी टेम्परेचर नाही, पर्सेंटेज आपल्याला सांगितलेलं आहे, तेवढ्याच पर्सेंटमध्ये त्या एलिमेंट त्या मिक्सचरमध्ये असतील, त्याला आपण अलॉय म्हटलेलं आहे. सिंपल फंडा लक्षात घ्या, अलॉय स्टील इज नथिंग बट अ स्टील इन विच मोर दॅन 2 एलिमेंट आर प्रेझेंट. म्हणजे हे जे आता जे नावं सांगितले याच्यापैकी 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट प्रेझेंट असतात. आणि बाय डिफॉल्ट आयर्न हा तर मेन असतो, कार्बन सुद्धा याच्यामध्ये असतो. ह्या कार्बन आणि आयर्न याच्या व्यतिरिक्त हे सगळे त्यात असतात, त्याला आपण अलॉय स्टील म्हणतो. ओके, नाव दिस पर्टिक्युलर अलॉय स्टील also again classified into so many types. हा अलॉय स्टील सुद्धा आणखीन बऱ्याचशा टाइप्स मध्ये डिवाइड झालेला आहे, ज्याला की आपल्याला डिस्कस करायचं आहे. पण पहिली गोष्ट, फर्स्ट ऑफ ऑल वी शुड अंडरस्टँड वाय वी यूज दिस अलॉय स्टील, राईट? वाय वी यूज दिस पर्टिक्युलर अलॉय स्टील. या अलॉय स्टील आपण का वापरतो? कारण की याच्या काही प्रॉपर्टी काही खास आहेत का, काही वेगळं आहे का याच्यामध्ये? ओके, दॅट वी शुड नो. किंवा आपण अलॉय स्टील जे वापरले तर आपल्याला काय मिळणार आहे हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. सो लेट स्टार्ट विथ दॅट ऑल्सो. 3 अलॉइंग एलिमेंट आर ॲडेड टू अकम्प्लिश वन ऑर मोर ऑफ द फॉलोइंग. म्हणजे ह्या अलॉय स्टील जे आहेत हे आपण कशासाठी यूज केलेलं आहे? खालच्या गोष्टी, आता हे आपण डिस्कस करणार आहे, ह्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण अलॉय स्टील वापरलेले आहेत, राईट? वी यूज दिस अलॉय स्टील इन ऑर्डर टू ऑब्टेन दिस पर्टिक्युलर थिंग्स. आता कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्या मिळवायच्या ज्या की अलॉय स्टील वापरून? तर फर्स्ट वन, सी नंबर 1, टू इम्पॅक्ट फाईन ग्रेन साईज टू स्टील. म्हणजे याचा अर्थ काय की टू इम्पॅक्ट फाईन ग्रेन साईज टू स्टील, म्हणजे स्टीलमध्ये फाईन ग्रेन साईज आपल्याला तयार करायचे किंवा मिळवायचे, त्यासाठी आपण याचा वापर केला. देन नेक्स्ट वन, टू स्ट्रेंथन द फेराइट. फेराइटचं स्ट्रेंथ वाढवायची आहे, फेराइटची स्ट्रेंथ वाढवायची. तसं जर बघितलं नुसत्या स्टीलमध्ये, फेराइट म्हणजे प्युअर आयर्न आहे, राईट? फेराइट हा नुसता प्युअर आयर्न आहे आणि प्युअर आयर्नची स्ट्रेंथ कमी असते. पण आपण काय केलं, त्याची स्ट्रेंथ मला वाढवायची. सो व्हॉट आय डीड, आय हॅव जस्ट कन्वर्टेड, आय हॅव युज्ड अलॉयज. नुसतं स्टील न वापरता मी अलॉय स्टील वापरलं. मग काय होईल, ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये आयर्न आणि कार्बन याच्या व्यतिरिक्त आणखीन काही एलिमेंट ऍड केले जाणार आणि त्याच्यामुळे त्याची स्ट्रेंथ वाढणार आहे. ओके, द नेक्स्ट वन, टू इम्प्रूव्ह द केस हार्डनिंग प्रॉपर्टीज. केस हार्डनिंग प्रॉपर्टीज इम्प्रूव्ह करायला मदत करतो हा. देन इम्प्रूव्ह द इलॅस्टिसिटी, इलॅस्टिसिटी वाढते. ओके, देन इम्प्रूव्ह द करोजन अँड फटिग रेजिस्टन्स, करोजन रेजिस्टन्स वाढतं. करोजन म्हणजे जीज किंवा गंज लागणे. मग आपल्याला गंज लागू द्यायचा आहे का नाही लागू द्यायचा? नाही लागू द्यायचा. म्हणजे त्याला आपल्याला काय करायचं, इम्प्रूव्हमेंट करायचे, करोजन रेजिस्टन्सला वाढवायचंय. करोजनला नाही वाढवायचं, करोजन रेजिस्टन्स वाढवायचं आहे. म्हणजे करोजनला आपल्याला काय करायचंय, त्याला विरोध करायचा आहे, राईट? देन फटिग रेजिस्टन्स. फटिग रेजिस्टन्स म्हणजे काय? फटिगचा अर्थ आपल्याला माहित आहे. फटिग म्हणजे काय असतं, वेन repetitive traces are acting on a body and due to the repetitive traces body fails, that is called as a fatigue failure. आपल्याला काय करायचंय, हे फटिग फेल्युअर जे आहे ते फटिग फेल्युअर होऊ द्यायचं नाही. म्हणजे फटिग रेजिस्टन्स आपल्याला वाढवायचा आहे. म्हणजे when the repetitive amount or repetitive traces are acted on a body, then also our body will not fail. त्याला आपण काय म्हटलं, फटिग रेजिस्टन्स. नाउ नेक्स्ट पॉइंट which we have to achieve, that is to harden toughness and टेन्साईल स्ट्रेंथ. म्हणजे आपल्याला मेटलला, म्हणजे अलॉयला, आपल्या ज्या स्टीलला हार्ड करायचं आहे, त्याची टफनेस वाढवायची आहे, त्याची टेन्साईल स्ट्रेंथ वाढवायची आहे. हे सगळं करण्यासाठी आपण अलॉय बनवला. नेक्स्ट वन, टू इम्प्रूव्ह द मशीनॅबिलिटी अँड वेल्डेबिलिटी. मशीनॅबिलिटी वाढवायची आणि वेल्डेबिलिटी सुद्धा वाढवायची आहे. देन इम्प्रूव्ह हाय और लो टेम्परेचर स्टॅबिलिटी. इम्प्रूव्ह हाय और लो टेम्परेचर स्टॅबिलिटी. लो टेम्परेचर स्टॅबिलिटी किंवा हाय टेम्परेचर स्टॅबिलिटी आपल्याला वाढवायची आहे.
ओके. देन नेक्स्ट वन, टू इम्पार्ट बेटर वेअर रेजिस्टन्स. आपल्याला काय करायचंय, वेअर रेजिस्टन्स वाढवायचंय. ओके, टू इम्पार्ट बेटर वेअर रेजिस्टन्स म्हणजे झिजू द्यायचं नाही मटेरियलला, राईट. देन लास्ट वन, इम्प्रूव्ह द कटिंग ॲबिलिटी, म्हणजे हे मटेरियल यूज करून आपण दुसऱ्या मटेरियलला कट करण्याची क्षमता वाढवायची आहे. टू इम्प्रूव्ह द कटिंग ॲबिलिटी. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळवायच्या आहेत, म्हणून आपण काय करतोय, आपण अलॉय बनवतोय, राईट. बिफोर दिस अलॉय वी आर हॅव्हिंग विथ अ स्टील, but still not having these property in it. So what is our target? To improve the property. How do you can do that? By converting steel into alloy. Okay, जर स्टील ला तुम्ही alloy मध्ये कन्वर्ट केलं तर या सगळ्या प्रॉपर्टी आपल्याला मिळतील. ओके, सो keep in mind. Now next point we will discuss, that is advantages and disadvantages of the alloy steels. alloy स्टीलचे आपल्याला ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज डिस्कस करायचे आहेत. तर पहिला ॲडव्हान्टेज आहे आपला, फर्स्ट ॲडव्हान्टेज ऑफ दिस पर्टिक्युलर alloy steel, that is it has greater hardenability. म्हणजे काय, आपल्या alloy steel मध्ये हार्डनेबिलिटी कशी आहे, जास्त आहे, ग्रेटर आहे. आता हार्डनेबिलिटी, हार्डनेस हे आपल्याला माहित आहे. हार्डनेस म्हणजे काय, हार्डनेस इज नथिंग बट सिम्पली ability of material to withstand penetration or withstand wear and tear, right. आता म्हणजे आपल्या एखादा पार्ट आहे आणि त्या पार्टवरती जर वेअरिंग होत असेल, झीज होत असेल, तर तो हार्ड आहे का, नाही. जर एखादा पार्ट त्याच्यावरती आपण वेअरिंग करण्याचा प्रयत्न केला, झिजवण्याचा प्रयत्न केला आणि तो झिजत नसेल, तर त्याच्यामध्ये कुठली प्रॉपर्टी आहे, हार्डनेबिलिटी ही प्रॉपर्टी आहे. नाव नेक्स्ट वन, इट हॅज लेस डिस्टॉर्शन अँड क्रॅकिंग. याच्यामध्ये कमी डिस्टॉर्शन आणि क्रॅकिंग आहे. म्हणजे या पार्टचं, या अलॉय स्टीलचं क्रॅकिंग होईल का, नाही होणार, राईट. म्हणजे ही कॅपॅसिटी याच्यामध्ये आहे. देन नेक्स्ट वन, ग्रेटर ट्रेस रिलीज ॲट द गिवन हार्डनेस. ग्रेटर ट्रेस रिलीज ॲट गिवन हार्डनेस म्हणजे दिलेल्या हार्डनेसच्या लेवलला इथं ट्रेस रिलीज कसं आहे, जास्त आहे, ट्रेस निघून जातो, राईट. म्हणजे जनरली कसं असतं, एक कन्सेप्ट सांगतो. जनरली जर एखाद्या मटेरियलचं तुम्ही हार्डनेस वाढवलं तर त्याच्यामध्ये ट्रेस सुद्धा वाढतो, राईट. पण हा अलॉय हा असा आहे की याच्यामध्ये काय झालं, ग्रेटर ट्रेस रिलीज ॲट गिवन हार्डनेस म्हणजे दिलेलं, भलेही त्या अलॉय स्टीलचं हार्डनेस जास्त असेल तरी पण त्याच्यामध्ये ट्रेसेस जास्त शिल्लक राहत नाही, ते रिलीज होतात, निघून जातात. हा फायदा आहे. देन नेक्स्ट वन, लेस ग्रेन ग्रोथ. लेस ग्रेन ग्रोथ म्हणजे काय, वॉट एव्हर द ग्रेन साईज इज देअर, दॅट इज क्वाईट लेस. ओके, म्हणजे खूप जास्त प्रमाणात ग्रेन ग्रोथ होत नाही. म्हणजे जास्त प्रमाणात झाली तर काय होईल, त्याची वेव्हीनेस तयार होईल, म्हणजे कोर्सनेस जास्त बघायला मिळेल, खरबडीतपणा जास्त असेल तर तो होत नाही इथं. देन नेक्स्ट ॲडव्हान्टेज ऑफ द alloy steel is higher elastic ratio and endurance strength. ज्याचा इलॅस्टिक रेशो चांगला जास्त आहे आणि एन्ड्युरन्स स्ट्रेंथ सुद्धा जास्त आहे. नाव इलॅस्टिक रेशो, आता इलॅस्टिक या शब्दाचा अर्थ काय, इलॅस्टिक मीन्स व्हॉट, ही कुठली प्रॉपर्टी आहे, सी when the force is applied on a body, then body will change its dimension, but as soon as forces are taken off, it will again come to original dimension, that is called as elasticity, and that body is called as a elastic. म्हणजे याचा अर्थ समजतोय का, की एखादी बॉडी आहे त्याच्यावर जर फोर्स टाकले तर त्याचं डायमेन्शन बदलतं, पण जर फोर्स काढून घेतले तर तो पुन्हा ओरिजिनल डायमेन्शनला येतो. जर हा पुन्हा फोर्स काढून घेतल्यामुळं पुन्हा ओरिजिनल डायमेन्शनला जर येत असेल तर त्याच्यामध्ये कुठली प्रॉपर्टी अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये इलॅस्टिसिटी किंवा इलॅस्टिक प्रॉपर्टी अवेलेबल आहे. आणि आपल्या अलॉय स्टीलमध्ये ही इलॅस्टिक प्रॉपर्टी कशी आहे, जास्त आहे. ओके. एन्ड्युरन्स स्ट्रेंथ, एन्ड्युरन्स स्ट्रेंथ याची एक मोठी डेफिनेशन आहे जी फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण डिस्कस केलेली आहे, पण तरी पण इथं आपण एक शॉर्टकटमध्ये सांगतो. एन्ड्युरन्स स्ट्रेंथ म्हणजे काय, की जेव्हा रिपीटेटिव्ह ट्रेसेस पडतात किंवा नंबर ऑफ रिव्होल्युशन्स किंवा नंबर ऑफ टाइम्स दिस ट्रेस अप्लाइड ऑन द बॉडी, देन ऑल्सो that body is not going to fail. That strength available at that situation is called as the endurance strength. म्हणजे काय, की समजा एखादा पार्ट आहे त्याच्यावरती आपण वारंवार ट्रेसेस टाकतोय आणि ट्रेसेस टाकल्यामुळे ती बॉडी काय होते, तुटत असते किंवा फेल होत असते. पण कधी कधी आता हा जो अलॉय आहे, अलॉयमध्ये काय आहे, अलॉयमध्ये अलॉइंग एलिमेंट असल्यामुळं या बॉडीवरती तुम्ही किती पण वारंवार ट्रेसेस जरी अप्लाय केले तरी सुद्धा ही बॉडी फेल होणार नाही, लवकर फेल होणार नाही. म्हणजे त्याच्यामध्ये एक स्ट्रेंथ आहे. तर ती स्ट्रेंथ कुठली, दॅट स्ट्रेंथ इज कॉल्ड एज अ एन्ड्युरन्स स्ट्रेंथ. ओके, जस्ट कीप इन माइंड, दॅट मीन्स दिस पर्टिक्युलर पार्ट कॅन विथस्टँड फॉर गिवन नंबर ऑफ सायकल्स. म्हणजे ठरलेल्या सायकल्स, जेवढे काही ट्रेसेसचे सायकल पडणार आहे त्याच्यावरती, तोपर्यंत तो सस्टेन करतो लोडला, अजिबात काही प्रॉब्लेम येऊ देत नाही. ओके, नेक्स्ट वन,
ग्रेटर स्ट्रेंथ ॲट हायर टेम्परेचर. ग्रेटर स्ट्रेंथ ॲट हायर टेम्परेचर म्हणजे काय, जेव्हा टेम्परेचर खूप जास्त असतं ना तेव्हा स्ट्रेंथ कशी आहे, जास्त आहे. राईट. ॲक्च्युली प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का, जेव्हा एखादं मटेरियल आपण घेतो आणि त्याला आपण टेम्परेचर देतो ना, तर तेव्हा त्याची स्ट्रेंथ कमी होत असते. जेव्हा टेम्परेचर दिल्यामुळं त्याची स्ट्रेंथ कमी होत असते. पण अलोय हा असा असतो की याला टेम्परेचर दिलं तरी सुद्धा त्याची स्ट्रेंथ कमी होत नाही, ती स्ट्रेंथ सुद्धा वाढते. ओके, सो दिस पर्टिक्युलर पॉइंट वी हॅव टू कीप इन माइंड. ग्रेटर स्ट्रेंथ ॲट हायर टेम्परेचर. देन लास्ट वन, बेटर मशीनॅबिलिटी ॲट हायर हार्डनेस. म्हणजे जास्ती हार्डनेस जेव्हा असणार आहे तर मशीनॅबिलिटी पण तिथं चांगली राहते. बेटर मशीनॅबिलिटी ॲट हाय हार्डनेस म्हणजे जर त्याची हार्डनेस जास्त असेल तर त्याची मशीनॅबिलिटी सुद्धा वाढते. दॅट मीन्स बाय युझिंग दिस पर्टिक्युलर मटेरियल यू कॅन कट अदर पार्ट्स. ओके, म्हणजे स्वतः या मटेरियलची हार्डनेबिलिटी वाढते. राईट, जेव्हा हार्डनेस जास्त असते त्यावेळेस. तर हे सगळे झाले त्याचे ॲडव्हान्टेजेस. सो ऑल दीज आर द ॲडव्हान्टेजेस. हे सगळे ॲडव्हान्टेजेस झाले. ठीक आहे. नाव नेक्स्ट पॉईंट वी हॅव टू डिस्कस, दॅट इज डिसएडव्हान्टेज. डिसएडव्हान्टेज म्हणजे काय की याचा हे वापरण्यामागचा आपल्याला तोटा काय होतो किंवा आपलं नुकसान काय होतं. तर फर्स्ट डिसएडव्हान्टेज इज कॉस्ट इज कंपॅरेटिव्हली हाय. येस, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. कॉस्ट कशी आहे याची, खूप जास्त आहे. राईट, दिस पर्टिक्युलर अलॉय स्टील हॅव्हिंग मोर कॉस्ट. याची कॉस्ट जास्त आहे. राईट, हे महाग आहे. देन इट रिक्वायर स्पेशल हँडलिंग. येस, हा अलॉय स्टील असल्यामुळं याला जरा हँडलिंग पण एकदम स्पेशल ट्रीटमेंट लागते. म्हणजे तुम्ही याला कसं पण हँडल करू शकत नाही. ओके, सो स्पेशल हँडलिंग इज रिक्वायर. आता स्पेशल हँडलिंग रिक्वायर आहे म्हटल्यानंतर तुम्हाला ते हँडलिंग करण्यासाठी एक स्पेशल पर्सन सुद्धा लागणार झाला. राईट, किंवा स्पेशल इक्विपमेंट सुद्धा लागणार झाले की ते वापरूनच आपण काय करणार आहे, हँडलिंग करणार आहे. सो व्हॉट विल हॅपन, बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिकली द कॉस्ट विल राईज. म्हणजे कॉस्ट, याला जो लागणारा खर्च आहे तो सुद्धा वाढेल. मग हे काय डिसएडव्हान्टेज आहे ना, हा तोटा आहे. देन नेक्स्ट वन, डेन्सिटी इज टुवर्ड्स ऑस्टनाइट रिटेन्शन. म्हणजे हा जो काही पार्ट आहे ना याची ऑस्टनाइट रिटेन्शनकडं जाण्याची किंवा झुकण्याची क्षमता जरा जास्त आहे. इट इज जस्ट मुव्हिंग टुवर्ड्स द ऑस्टनाइट रिटेन्शन. म्हणजे ऑस्टनाइट पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न इथं होतो. नेक्स्ट वन, इट टेम्पर्स ब्रिटलनेस फॉर सर्टन ग्रेड. म्हणजे याचा अर्थ असा घ्या, आफ्टर डुईंग द टेम्परिंग ब्रिटलनेस इन्क्रीजेस अप टू सर्टन ग्रेड. म्हणजे एका ठराविक लेवलपर्यंत या अलॉय स्टीलची ब्रिटलनेस जी आहे ना ही वाढते. कधी, टेम्परिंग केल्यानंतर. आता टेम्परिंग ही प्रोसेस आहे, ही ट्रीटमेंट प्रोसेस आहे, आपण शेवटच्या 6व्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. म्हणजे जेव्हा या स्टीलवरती किंवा अलॉय स्टीलवरती तुम्ही टेम्परिंग प्रोसेस करता तेव्हा त्याची काय ब्रिटलनेस जी आहे ना ती थोड्या प्रमाणात वाढते. फॉर सर्टन ग्रेड, काही प्रमाणापर्यंत ते वाढते. म्हणजे एकदम खूप हाय होते असं म्हणत नाही, बट अप टू सर्टन लेवल, अप टू सर्टन ग्रेड इट विल इम्प्रूव्ह. राईट, आता ब्रिटलनेस म्हणजे काय आपल्याला माहित आहे. ब्रिटलनेस म्हणजे काय, ठिसूळपणा. ओके, सो दीज आर द पॉइंट्स विच वी हॅव टू कीप इन माइंड रिगार्डिंग advantages and disadvantages of alloy steels. Okay, so these are the very important point which you have to keep in mind. हे सगळे पॉइंट झाले आपल्या अलॉय स्टीलचे ॲडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज आणि प्रॉपर्टीज. ह्याच्या आधीचं पॉईंट. ओके, आता आपल्याला आणखी एक पॉईंट डिस्कस करायचा आहे. तो म्हणजे कोणता, आता आपल्याला डिस्कस करायचा तो म्हणजे इफेक्ट ऑफ अलॉइंग एलिमेंट ऑन द प्रॉपर्टीज ऑफ द स्टील. आता आपल्याला हा पॉईंट कव्हर करायचा आहे. याच्यात काय असणार आहे माहिती आहे का, बघा, इफेक्ट ऑफ अलॉइंग एलिमेंट ऑन द प्रॉपर्टीज ऑफ द स्टील. म्हणजे आपला जो स्टील आहे त्या स्टील मध्ये जर तुम्ही अलॉइंग एलिमेंट ऍड केले तर त्या स्टीलवरती किंवा त्या स्टीलच्या प्रॉपर्टीवरती काय परिणाम होतो ते आपल्याला डिस्कस करायचे. लक्षात घ्या, स्टील म्हणजे काय, इट इज अ मिक्सचर ऑफ अलॉय, सॉरी, इट इज अ मिक्सचर ऑफ आयर्न अँड कार्बन. स्टील मध्ये काय असतं, आयर्न आणि कार्बन असतो. राईट, हे दोनच एलिमेंट त्याच्यामध्ये असतात. मग या दोन एलिमेंट व्यतिरिक्त आणखीन जर कोणता एलिमेंट आपण ऍड केला, जसं की आपण लेट्स कन्सिडर टंगस्टन, टिटॅनियम, मॉलिब्डेनम, कोबाल्ट, कॉपर, याच्यापैकी काही ऍड केला तर काय होईल. सपोज इफ these particular elements you are going to add, then definitely certain changes will happen in the properties of the steel. हे जे एलिमेंट्स आपण ऍड केले तर त्या स्टीलच्या प्रॉपर्टीमध्ये काही ना काहीतरी बदल हा होणार. ओके, हा बदल कुणामुळे होणार, त्या ऍड केलेल्या एलिमेंट मुळे होणार आहे. बरोबर आहे. मग तो ऍड केलेल्या एलिमेंट मध्ये जे
बदल करण्याची क्षमता असते ते बदल आपल्या या अलॉय स्टीलमध्ये होत असतात किंवा आपल्या साध्या स्टीलमध्ये होत असतात. तर आपल्याला ते डिस्कस करायचं आहे की कोणता एलिमेंट आपण स्टीलमध्ये टाकला तर स्टीलची कुठली प्रॉपर्टी बदलते, मग ती वाढते, कमी होते का तशीच राहते. ओके, पॉईंट समजला? हेडिंगचा अर्थ कळतोय? इफेक्ट ऑफ अलॉइंग एलिमेंट ऑन द प्रॉपर्टीज ऑफ द स्टील. म्हणजे अलॉइंग एलिमेंट जर आपण स्टीलमध्ये ऍड केले तर स्टीलच्या प्रॉपर्टीमध्ये काय बदल होतो तो आपल्याला डिस्कस करायचा आहे. ओके, वन बाय वन. आता आपल्याला माहिती आहे अलॉइंग एलिमेंट हे खूप आहे, जवळपास नाही म्हटलं तरी 8-10 अलॉइंग एलिमेंट आहेत. जसं की कार्बन आहे, टंगस्टन आहे, टिटॅनियम आहे, कोबाल्ट आहे, मॉलिब्डेनम आहे, व्हॅनेडियम आहे, ठीक आहे, फॉस्फरस आहे, सल्फर आहे, एवढे सगळे एलिमेंट आहेत. जेव्हा या एलिमेंटला आपण आपल्या स्टीलमध्ये ऍड करतो तेव्हा स्टीलमध्ये काही ना काहीतरी डेफिनेटली चेंजेस होणार आहेत. तर तो एक पर्टिक्युलर एलिमेंट टाकला तर स्टीलमध्ये काय बदल होतो, दुसरा टाकला तर स्टीलमध्ये काय बदल होतो, अशा आपल्याला त्याचे इफेक्ट्स स्टडी करायचे. सो लेट स्टार्ट विथ द इफेक्ट ऑफ अलॉइंग एलिमेंट ऑन द properties of the steel. So first point which we have to discuss about the copper. पहिला पॉइंट तो म्हणजे कॉपर. म्हणजे आता काय करायचं आपल्याला, जर का कॉपर आपण स्टील मध्ये ऍड केला, ओके, सपोज इफ यू आर गोइंग टू ऍड द कॉपर, सॉरी कॉपर नाही, कार्बन 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 इथं आपण थोडंसं वर्डिंग मध्ये कार्बन, हा कॉपर नाही कार्बन, हा कार्बन जर ऍड केला स्टील मध्ये तर काय होतं, तर बघा सिंपल, कार्बन कंटेंट इन द स्टील अफेक्ट्स. म्हणजे कार्बन जर स्टीलमध्ये टाकला तर स्टीलमध्ये काय बदल होतो. नंबर 1 इज हार्डनेस विल चेंज, देन टेन्साइल स्ट्रेंथ विल चेंज, machinability will change, and melting point also change. But what exactly change happens, why, whether this particular hardness increases or decreases, tensile strength increases or decreases, machinability increases or decreases, or melting point increases or decreases. So keep in mind all these property increases. ह्या सगळ्या प्रॉपर्टी काय होतात, वाढतात. ओके, means when you are going to add the carbon into steel, then automatically hardness will increase, tensile strength will increase, machinability will increase, and melting point also increases. Okay, melting point म्हणजे काय आपण डिस्कस केलं याला. melting point is nothing but simply it's a temperature at which material start melting, that is called as melting point temperature. Okay, so this thing happen when carbon is added. Okay, so this is all about the effect of carbon on the steel. Now फक्त कार्बनच आहे काय इफेक्ट करणारा नाही, देर आर सो मेनी एलिमेंट्स, वी विल डिस्कस वन बाय वन. ओके, नाव सेकंड वन, पुढचा पॉइंट आहे आपला तो म्हणजे निकेल. ओके, सपोज दिस निकेल इज ऍडेड, देन व्हॉट विल हॅपन. समजा हा निकेल जर ऍड केला आपण, निकेल जर आपण स्टील मध्ये ऍड केला तर काय होईल. सो फर्स्ट थिंग हॅपन इज दॅट इट इन्क्रीजेस द टफनेस अँड रेजिस्टन्स टू इम्पॅक्ट. म्हणजे काय, जर स्टीलमध्ये तुम्ही निकेलचं थोडं प्रमाण टाकलं, आता किती टाकलं हे माहिती नाही, बट थोड्या प्रमाणात निकेल टाकला तर काय वाढेल, तर स्टीलची टफनेस प्रॉपर्टी वाढेल आणि रेजिस्टन्स टू इम्पॅक्ट वाढेल. टफनेस म्हणजे काय, टफनेस इज नथिंग बट द इट्स अ ॲबिलिटी टू ॲब्सॉर्ब एनर्जी विदाउट फ्रॅक्चर. म्हणजे मटेरियल मध्ये जेवढी काही एनर्जी पडणार आहे ती सगळी एनर्जी ॲब्सॉर्ब करतो मटेरियल, राईट, विदाउट फ्रॅक्चर, त्याला आपण म्हणतो टफनेस. ओके, द नेक्स्ट वन रेजिस्टन्स टू इम्पॅक्ट, म्हणजे इम्पॅक्ट रेजिस्टन्स आहे तो आदळत नाही. ओके, देन नेक्स्ट वन लेसन डिस्टॉर्शन इन क्वेंचिंग. लेसन डिस्टॉर्शन इन क्वेंचिंग म्हणजे लेसन म्हणजे कमी करणे. काय कमी होतं, डिस्टॉर्शन कमी होतं. कधी कमी होतं, क्वेंचिंगच्या वेळेस. क्वेंचिंग म्हणजे काय, सी क्वेंचिंग इज नथिंग बट अ प्रोसेस ऑफ सडन कुलिंग. ओके, एखाद्या मटेरियलला सडन कूल करणं, एकदम सडनली क्विकली थंड करणं म्हणजे क्वेंचिंग. मग काय होत असतं माहितीये का, जनरली आपण एखाद्या मेटलचं क्वेंचिंग करायला लागलो, सडन कूल करायला लागलो तर ते मटेरियलचं डिस्टॉर्शन होतं, त्याच्या मटेरियलचे काही पार्ट तुटतात, बाजूला निघतात. तर ते जे डिस्टॉर्शन होत असतं क्वेंचिंग मध्ये, तर ते निकेल टाकल्यामुळे काय होतं, कमी होतं. तो पॉईंट सांगितला आपण, लेसन द डिस्टॉर्शन इन क्वेंचिंग. म्हणजे निकेल जर आपण स्टीलमध्ये टाकला आणि स्टीलवरती जर क्वेंचिंग करावं लागलं आपल्याला तर डिस्टॉर्शन जे आहे ते कसं होतं, कमी होतं, तो लवकर तुटत नाही. देन नेक्स्ट वन lowers critical temperature of the steel and widen the range of heat treatment. lowers critical temperature of the steel म्हणजे क्रिटिकल टेम्परेचर स्टीलचं कमी करतो कोण, निकेल. निकेल जेव्हा ऍड करतो ना तेव्हा क्रिटिकल टेम्परेचर कमी होतं, नंबर एक. आणि दुसरं वायडन द रेंज ऑफ हीट ट्रीटमेंट, हीट ट्रीटमेंटची रेंज वाढते.
हीट ट्रीटमेंटची रेंज म्हणजे एक आपण बघा आता हीट ट्रीटमेंट जे आहे ही एक प्रोसेस आहे, ही 6 चॅप्टर मध्ये आपण डिस्कस करणार आहे, पण आता एक आलाय पॉइंट म्हणून तुम्हाला सांगतो. हीट ट्रीटमेंटची रेंज वाढणार आहे. म्हणजे काय, हीट ट्रीटमेंट करताना एक गोष्ट लक्षात घ्या, वी शुड सप्लाय हीट टू द मटेरियल अप टू सर्टन रेंज. एक ठराविक रेंज मध्ये तुम्हाला हीट द्यावी लागते. म्हणजे 700 टू 800, 700 टू 1000 असं काहीतरी एक रेंज दिलेली असते. तर आपण काय केलं, निकेल टाकल्यामुळे ही जी रेंज असते ना, जी छोटी असते साधारणतः 800 टू 900 किंवा 900 टू 1000, तर ही रेंज वाढू शकते किंवा वाढवली जाते. ओके, दॅट इज द मिनिंग विच वी हॅव टू कीप इन माइंड. नाव नेक्स्ट पॉइंट वी हॅव टू डिस्कस, दॅट इज क्रोमियम. आता जर क्रोमियम तुम्ही स्टीलमध्ये ऍड केला तर काय होईल बघा, इट जॉईन्स द कार्बन टू फॉर्म क्रोमियम कार्बाइड. सिंपल आहे, जर क्रोमियम आपण स्टीलमध्ये ऍड केला तर स्टीलमध्ये ऑलरेडी कार्बन असतो, राईट, लेस दॅन 2%, 2% कमी कार्बन असतो. हा कार्बन क्रोमियम सोबत रिॲक्ट करतो आणि काय तयार होतं, क्रोमियम कार्बाइड तयार होतं. ओके, आणि आपल्याला माहिती आहे की जर जे पण कार्बाइड जे आहेत, ऑल कार्बाइड मटेरियल आर व्हेरी हार्ड इन नेचर. हे कार्बाइड खूप हार्ड असतात नेचरमध्ये, राईट. म्हणून काय होईल, आपल्या स्टीलची काय वाढेल, इट विल ऍड टू डेप्थ हार्डनेबिलिटी. म्हणजे आपल्या स्टीलची हार्डनेबिलिटी वाढेल. हे कशामुळे वाढलं, हे क्रोमियम टाकल्यामुळं. कसं काय, क्रोमियम टाकल्यामुळं क्रोमियम कार्बाइड तयार झाला, आणि कार्बाइड क्रोमियम कार्बाइड असेल तर त्याची हार्डनेस जास्त असते. ओके, नेक्स्ट वन. आता तिसरा इफेक्ट काय आहे क्रोमियम टाकल्यामुळं, तर क्रोमियम टाकल्यामुळे इट इम्प्रूव्ह रेजिस्टन्स टू ॲब्रेशन अँड विअर. इम्प्रूव्ह रेजिस्टन्स टू ॲब्रेशन अँड विअर म्हणजे काय, आपला जो काही मटेरियल आहे किंवा स्टील आहे, तो जो झिजत असतो ना, त्या झिजायला काय होतं, विरोध जास्त वाढतो. इम्प्रूव्ह द रेजिस्टन्स. इम्प्रूव्ह रेजिस्टन्स म्हणजे विरोध करतो. कशाला विरोध करतोय, ॲब्रेशन अँड विअर रेजिस्टन्स. विअर म्हणजे झीज, म्हणजे तो झिजत नाही. म्हणजे क्रोमियम टाकल्यामुळे स्टील लवकर झिजत नाही. ओके, कीप इन माइंड, दीज आर द इफेक्ट्स विच यू हॅव टू कीप इन माइंड. हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा, कारण आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये हे पॉईंट येतात. नाव नेक्स्ट पॉइंट इज सिलिकॉन. आता पुढचा पॉइंट आपला सिलिकॉन. आता सिलिकॉन मध्ये काय असेल, हिअर suppose if you are going to add certain amount of silicon in the steel, what will happen, number one, it improve the oxidation resistance. ऑक्सिडेशन रेजिस्टन्स तो वाढवतो. ऑक्सिडेशन म्हणजेच काय, करोजन. ओके, आणि करोजन रेजिस्टन्स वाढवतोय, म्हणजे तो करोजन होऊ देणार नाही. म्हणजे सिलिकॉन टाकल्यामुळे आपलं स्टील गंजणार नाही. ओके, सो कीप इन माइंड. नाउ नेक्स्ट वन इज इट स्ट्रेंथन लो अलोय स्टील. लो अलोय स्टीलला हा काय करतो, स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतो, ताकद देतो, मजबूती देतो. ओके, बिकॉज इन द लो अलोय स्टील अलॉइंग एलिमेंट्स आर लेस, है ना. मग सिलिकॉन ऍड केल्यामुळे काय झालं, अलॉइंग एलिमेंटचं प्रमाण काही प्रमाणात वाढलं आणि त्याच्यामुळे त्याला ताकद मिळाली. ओके, नेक्स्ट वन, इट ऍक्ट ॲज अ डीऑक्सिडायझर. आता हे वरचा पॉईंट आणि हा पहिला पॉईंट आणि तिसरा पॉईंट हे जवळपास सारखेच पॉईंट आहेत. कसं काय बघा ना, तिसऱ्या पॉईंट म्हटलं आपण की इट ऍक्ट ॲज अ डीऑक्सिडायझर, आणि इथं काय म्हटलं, इम्प्रूव्ह द ऑक्सिडेशन रेजिस्टन्स. ऑक्सिडेशन रेजिस्टन्स म्हणजेच काय, डीऑक्सिडेशन म्हणजे डीऑक्सिडेशन इम्प्रूव्ह करायचं, आणि काय खाली काय म्हटलं आपण, डीऑक्सिडायझर म्हणून काम करतो. बोथ आर सेम. म्हणजेच काय, करोजन होऊ देत नाहीत हे दोघं पण, राईट. जस्ट कीप इन माइंड. नेक्स्ट पॉइंट इज टंगस्टन. आता पुढचा पॉइंट आहे आपला टंगस्टन. आता टंगस्टन टाकलं तर काय होईल, सगळ्यात पहिलं लक्षात ठेवा, इट प्रिव्हेंट लोकलाइज्ड डिप्लेशन ऑफ क्रोमियम इन स्टेनलेस स्टील ड्युरिंग द लॉंग हिटिंग. म्हणजे समजून घ्या, टिटॅनियम, सॉरी टंगस्टन म्हणलं ना मी, पण टिटॅनियम येते, टंगस्टन नाही टिटॅनियम आहे. when we add titanium when we add titanium in the steel, what will happen, it will prevent the localized depletion of chromium. localized depletion म्हणजे एक थर ना, आपल्या स्टील वरती, स्टीलच्या बॉडीवरती जो काही क्रोमियम मटेरियलचा थर जमा झालेला आहे, तर त्याचं जे डिप्लेशन आहे, तर या डिप्लेशनला प्रिव्हेंट करण्याचं काम किंवा याला वाचवण्याचं काम किंवा तसंच ठेवण्याचं काम कोण करतो, टिटॅनियम करतो, राईट. म्हणजे काय होतं, जेव्हा आपण स्टीलला खूप जास्त गरम करतो ना, हिट करतो ना, तर त्या स्टीलच्या सरफेसवरती जो काही क्रोमियम असतो तो एका पापड्याच्या फॉर्ममध्ये तुटून बाजूला निघत असतो, पण टिटॅनियम टाकल्यामुळे तो निघत नाही. ओके, इट प्रिव्हेंट लोकलाइज्ड डिप्लेशन. कीप इन माइंड. नेक्स्ट वन, प्रिव्हेंट फॉर्मेशन ऑफ ऑस्टेनाइट इन हाय क्रोमियम स्टील. म्हणजेच काय, हा ऑस्टेनाइट तयार करतो. टिटॅनियम टाकल्यामुळे काय होतं, इट प्रिव्हेंट नाही, तयार करत नाही. टिटॅनियम टाकल्यामुळे इट प्रिव्हेंट फॉर्मेशन ऑफ ऑस्टेनाइट इन हाय कार्बन, सॉरी क्रोमियम स्टील. म्हणजे ऑस्टेनाइटचं फॉर्मेशन
जे हाय क्रोमियम स्टीलमध्ये होत होतं तर ते होऊ देत नाही. अँड लास्ट वन, इट रिड्युसेस मार्टेन्सायटिक हार्डनेस. मार्टेन्सायटिक हार्डनेस म्हणजे काय, की टिटॅनियम टाकल्यामुळं मार्टेन्सायटिक हार्डनेस होत नाही. आता मार्टेन्सायटिक हार्डनेस काय भानगड असते, हार्डनेस तर आपल्याला माहित आहे. मार्टेन्सायटिक हार्डनेस म्हणजे काय, मार्टेन्साइट हा सगळ्यात हार्ड असणारा पार्ट आहे किंवा हार्ड असणारी फेज आहे. तर टिटॅनियम टाकल्यामुळं आपला स्टील खूप जास्त हार्ड होत नाही. इट रिड्युसेस मार्टेन्सायटिक हार्डनेस, त्याची मार्टेन्सायटिक हार्डनेस थोडी कमी होते. ओके, जस्ट कीप इन माइंड दिस पॉइंट. नाउ नेक्स्ट पॉइंट वी हॅव टू डिस्कस, दॅट इज मॉलिब्डेनम. आता पुढचा पॉइंट आपल्याला घ्यायचा तो म्हणजे मॉलिब्डेनम. ओके, सो व्हॉट हॅपन्स हिअर, सी मॉलिब्डेनम, इट प्रमोट हार्डनेबिलिटी ऑफ द स्टील. आता मॉलिब्डेनम टाकल्यामुळं काय होईल स्टीलचं, प्रमोट हार्डनेबिलिटी. प्रमोट म्हणजे वाढवणे. काय वाढवतं, हार्डनेबिलिटी वाढवतं. नीट लक्षात ठेवा, कुठला एलिमेंट टाकल्यामुळं स्टीलचं काय वाढतं आणि काय कमी होतं. तर मॉलिब्डेनम टाकल्यामुळं काय होईल, तर हार्डनेबिलिटी वाढते, स्टीलची हार्डनेस वाढते, हार्डनेबिलिटी वाढते. देन इट इन्हान्सेस करोजन रेजिस्टन्स इन द स्टील. इन्हान्स म्हणजे पण वाढवणे. ओके, इन्क्रीज, व्हॉट इट इज इन्क्रीजिंग, इन्क्रीजिंग करोजन रेजिस्टन्स, करोजनला विरोध करण्याची क्षमता वाढते, म्हणजे हा गंजत नाही. लक्षात घ्या, कशामुळं, मॉलिब्डेनम टाकल्यामुळं. द नेक्स्ट वन, इट फॉर्म्स ॲब्रेशन रेजिस्टन्स पार्टिकल्स. म्हणजे हा काय करतो, ॲब्रेशन रेजिस्टन्स पार्टिकल तयार करतो. ॲब्रेशन म्हणजे झिजू देत नाही किंवा झिजायला विरोध करणारे पार्टिकल हा तयार करतो. लास्ट वन, इट मेक्स स्टील फाईन ग्रेन्ड. मीन्स वेन यू आर गोइंग टू ॲड अ सर्टन अमाउंट ऑफ molybdenum, then what will happen, whatever the steel will form, it will become फाईन ग्रेन. फाईन ग्रेनचा अर्थ काय, एकदम फाईन, एकदम काय म्हणतात, फाईन ग्रेन, एकदम स्मूथ तो होईल मॉलिब्डेनम टाकल्यामुळं. सो दीज आर द इफेक्ट्स विच यू हॅव टू कीप इन माइंड. नाउ नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट एलिमेंट इज व्हॅनेडियम. पुढचा एलिमेंट आहे आपला व्हॅनेडियम. आता व्हॅनेडियम टाकल्यामुळं काय होणार आहे, सी, when you add vanadium into steel, what will happen, it promote fine grain in steel. म्हणजे काय, व्हॅनेडियम टाकल्यामुळं स्टील मध्ये असणारे जे ग्रेन्स आहेत ते काय होतात, फाईन होतात, एकदम फाईन म्हणजे स्मूथ होतात, राईट, खरबडीत राहत नाहीत. ओके, दिस वन, नंबर वन. नंबर टू, इट गिव्स स्ट्रेंथ अँड टफनेस टू हीट ट्रीटेड स्टील. म्हणजे जेव्हा व्हॅनेडियम तुम्ही स्टीलमध्ये ऍड करता तेव्हा काय वाढतं, नंबर वन, इट गिव्स द स्ट्रेंथ अँड टफनेस टू हीट ट्रीटेड स्टील. म्हणजे स्टीलची टफनेस नाही, स्ट्रेंथ वाढते आणि टफनेस सुद्धा वाढते. स्ट्रेंथ म्हणजे याच्यावरचा जर लोड पडला तर हा लवकर ब्रेक होत नाही, फेल होत नाही. आणि टफनेस म्हणजे एक्सटर्नल एनर्जी पडली तर ती ऍब्सॉर्ब करतो. नेक्स्ट वन, इट इन्क्रीज हार्डनेबिलिटी. यस, हार्डनेस वाढते. देन इट इज व्हेरी गुड कार्बाइड फॉर्मर. हा कार्बाइड बनवतो आणि कार्बाइड काय करतो, कार्बाइड असतो तो, त्याच्यामध्ये हार्डनेस जास्त असते. म्हणजे बाय डिफॉल्ट व्हॅनेडियम टाकल्यामुळे हार्डनेस वाढते. अँड लास्ट वन, स्टेबलाइज सिमेंटाइट. सिमेंटाइटला स्टेबल करतो, स्थिर करतो. अँड इम्प्रूव्ह द स्ट्रक्चर ऑफ चिल. ओके, म्हणजे जे काही स्ट्रक्चर आहे आपल्या अलॉयचं, त्या अलॉय स्टीलचं, त्याला स्थिर करण्याचं काम किंवा त्याचे स्ट्रक्चर इम्प्रूव्ह करण्याचं काम हा व्हॅनेडियम करतो. ओके, हिअर वी डिस्कस्ड 7 पॉइंट्स. ओके, आणखीन काही एलिमेंट्स आहेत, आणखीन काही एलिमेंट्स आपल्याला इफेक्ट बघायचे, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात.